यंदाचा आमचा हिरक महोत्सव आहे। आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने हा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही विविध गोष्टींचं भान ठेवतो। माझे सर्व सहकारी मंचावरील आपल्याला विस्ताराने सर्व गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला माहिती देतील। आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती फक्त गणेशोत्सव नव्हे तर उत्सव समिती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यंदाचा आमचा नवरात्रोत्सवाचं सुद्धा हे 60वं वर्ष आहे। दहीहंडी असेल, दिवाळीची पहाट असेल, शिवजयंती असेल, हे सर्व सण आम्ही या ठिकाणी साजरे करतो। आणि या सणामध्ये फक्त आझादनगरचेच नव्हे तर संपूर्ण अंधेरी पश्चिमचे लोक या आमच्या सणामध्ये सहभागी होतात आणि उत्सवाची शान वाढवतात। 1966 साली सुरू झालेला हा गणेशोत्सव अतिशय लहान प्रमाणात होता। खरं म्हणजे आझादनगर ही इंडस्ट्रियल कॉलनी आहे आणि या कॉलनीमधील सर्व कामगारांनी एकत्र येऊन प्रथम गोल्डन टोबॅकोचे असतील, मग एक्सेलचे असतील, स्पेशल स्टीलचे असतील, अशा विविध कंपन्यांचे कामगार ह्या विभागात राहतात आणि त्यांनी ह्या कामगारांनी आणि त्यांच्या एम्प्लॉयरनी म्हणजे त्यांच्या मालकांनी या गणेशोत्सवाला खूप मदत केली आणि सुरुवात केली। प्रथम 5 दिवसाचा, मग 7 दिवसाचा, मग अनंत चतुर्दशीपर्यंत असा हा गणेशोत्सव साजरा केला जात होता। दिवसेदिवस माणसं वाढली, कार्यकर्ते वाढले आणि उत्सवाला एक वेगळं असं एक वळण मिळालं। अंधेरी पश्चिममधला हा पहिला गणेशोत्सव आणि त्यामुळे हे अंधेरीच्या राजाची विसर्जन जे आहे ते विसर्जन संपूर्ण अंधेरीमध्ये, त्यावेळेला आम्ही अंधेरी गाव म्हणायचो। 73 साली आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेला संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक कामगारांमध्ये असंतोष होता, भाववाढीची झळ पूर्ण जनतेला पोचत होती। अशा वेळेला आणि आमच्या ह्या कॉलनीमधील 2 कंपन्यांचे म्हणजे गोल्डन टोबॅको असेल, स्पेशल स्टील असेल, या दोन्ही इमारतींमध्ये, दोन्ही कंपन्यांमध्ये संप होता। त्यावेळेला लोकांनी देवापुढे साकडं घातलं, अंधेरीच्या राजापुढे, आणि सांगितलं की हे सगळं व्यवस्थित होऊन द्या, पुढल्या वर्षी आम्ही अनंत चतुर्दशी नव्हे तर आम्ही त्याला बाप्पाचं विसर्जन संकष्टीपर्यंत आम्ही वाढवू। आणि आपल्या सर्वांना ज्ञान असेल की 74 साली भरपूर पाऊस पडला, हे सगळे संप वगैरे सगळे मिटले होते आणि आम्ही देवाकडे साकडं घातल्याप्रमाणे त्या वर्षीपासून आजतागायत या मूर्तीचं विसर्जन संकष्टी चतुर्थीला होतं। जरी संकष्टी चतुर्थीला आमचं विसर्जन होत असेल तरी आमची जी पूजेची मूर्ती आहे त्याचं विसर्जन आम्ही अनंत चतुर्दशीला करतो आणि नंतर मग 4 दिवसांनी संकष्टीला ह्या गणपतीचं आम्ही विसर्जन करतो। लाखो भाविक ह्याच्यामध्ये सामील होतात आणि अंधेरीच्या राजाचे आयोजन करत असताना आम्ही सर्व सामाजिक सुद्धा कार्याकडे आम्ही लक्ष ठेवत असतो। जसा कधी दुष्काळ पडला महाराष्ट्रात, देशात दुष्काळ पडला, काही अडीअडचण आली, काही संकटं आली, जसं मध्यंतरी करोना येऊन गेला, अशा वेळेला सरकारच्या सगळ्या सूचना आम्ही ज्या तंतोतंत त्याचं पालन केलं होतं
नुसतं पालन केलं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा आर्थिक हातभार सुद्धा आम्ही सरकारला आम्ही त्यावेळेला आमच्या मंडळाच्या वतीने केला, हातभार लावला. कोरोनामध्ये पहिलं डोनेशन जे असेल ते पहिल्यांदा आमच्या अंधेरीच्या राजाकडनं गेलं. त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब होते. त्याच्या आधीसुद्धा ज्या वेळेला 2005ला ज्यावेळेला मुंबई शहरामध्ये पूर आला आणि त्यावेळेला जे नुकसान झालं त्यावेळेलासुद्धा आमच्या अंधेरीचे राजाचे सर्व कार्यकर्ते त्यांनीसुद्धा त्यावेळेला त्या संकटसमयी मुंबईकरांची साथ दिली. डेकोरेशन करतानासुद्धा आम्ही एक प्रथा पाळतो की एखाद्या चांगल्या देवळाची नामांकित देवळाची आम्ही प्रतिकृती या ठिकाणी आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करतो. पालीच्या गणपतीपासून बल्लाळेश्वरपासून आम्ही सुरुवात जी केली आहे ती आज साळंगपूरच्या कष्टभंजन हनुमानापर्यंत आम्ही या ठिकाणी पोचलो आहोत. आणि हे यंदाचं वर्ष हनुमानाचं विशेष असल्यामुळे आम्ही यावेळेला हनुमानाचं देवळाची निवड केली. आणि गेले अनेक वर्षापासून घरचा कार्यक्रम आहे, आपलं मंडळ आहे, अशा परीने भावना ठेवून या देखाव्याची रचना करणारे आमचे धर्मेश शाह दरवर्षी आमच्याबरोबर येतात, देवळाची निवड करतात. आता हे यंदाचं जे देऊळ आहे ते आम्ही 2 वर्षापूर्वी बघून आलेलो आहोत. त्यांच्या परवानगीसुद्धा आम्ही घेतो. तर हे जे काही देखावट केलेलं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मला वाटतं धर्मेश शाहने आपल्याला दिली तर ती मला वाटतं जास्ती उचित ठरेल. मी हा माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतो. सुवर्ण जयंतीमध्ये पण आम्ही अंधेरीच्या राजामध्ये अंबेधाम टेम्पल म्हणून आम्ही मंदिरची प्रतिकृती बनवली होती. ती पण भरपूर मोठी आणि भरपूर डिटेलिंगमध्ये होती आणि ती प्रतिकृती पण 5 ते 6,000 स्क्वेअर फीटमध्ये बनवली होती. त्या हिशोबानेच हिरक महोत्सव आहे त्यामुळे आम्ही ह्या महोत्सवमध्ये 60व्या वर्षामध्ये कुठलं तरी व्यवस्थित मोठं मंदिर जे सगळ्या भक्तांना पुढे जाता येत नाही त्यांना इकडे येऊन त्याची प्रतिकृतीची फिलिंग्स वगैरे भेटेल त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळे मंदिर आम्ही व्हिजिट करत होतो. आणि समिती वगैरे आम्ही बसतो आणि सगळे जे जे मंदिर आम्ही व्हिजिट करतो त्याची समीक्षा करतो. आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केला की हिरक महोत्सवमध्ये आम्ही सारंगपूरचं जे हनुमान मंदिर आहे ज्यामध्ये सगळ्यांची सारंगपूर मंदिर आणि आमच्या अंधेरीच्या तिकडे पण सगळ्यांची मानकापुरी होते. आणि ह्यावर पण नवसाला पावला राजामध्ये पण कसं होतं तर आम्ही हिरक महोत्सवामध्ये स्कर्शमध्ये हनुमान मंदिरच्या प्रतिकृती बनवण्याची प्रयत्न केलेली आहे. आता आमच्याकडे दुसऱ्या सार्वजनिक महोत्सवामध्ये जेवढी जागा असते त्यापेक्षा बरीचशी मोठी जागा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे परिसर पण मोठा आहे आणि आतमध्ये जी व्यवस्था आहे ते पण मोठी आहे. तर यावर्षी आम्ही 5 ते 5,500 स्क्वेअर फीटच्या मंदिरचा परिसर बनवलेला आहे. आणि नेहमी आम्ही काय करतो जे मंदिरची आम्ही व्हिजिट करतो त्याची प्रतिकृती आणि त्याची प्रतिकृतीची जे डिटेलिंग असते ते इंडोरमध्ये कसं काय सेट करता येतं त्याची आम्ही प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी कष्टभंजन हनुमानमध्ये मी कोणी बघितलं असेल किंवा युट्यूबवर बघितलं असेल तर आतमधलं परिसर हुबहू आम्ही तिकडे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यामध्ये कष्टभंजन हनुमानजीमध्ये ओरिजिनल मंदिर जे आहे त्यामध्ये एक मोठं हनुमानजीचं स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. ते 3 वर्षापूर्वी आला होता. त्या आम्ही समिती वगैरे बसतो आणि त्याची USP म्हणून हनुमानची जी प्रतिकृती आहे ती आम्ही 32 फुटाची इकडे बनवली आहे. आणि पूर्ण परिसरमध्ये जेवढी मटेरियल वगैरे आम्ही वापरतो ते सगळं FRP आणि स्टील असतं. त्यामुळे पर्यावरणाला लक्षात ठेवून सगळी वस्तू आम्ही रिपीटेडली करतो आणि हे पर्यावरणामध्ये आम्ही हेच लक्ष ठेवतो ना थर्मोकोलचा युजेस किंवा दुसरं कुठलंही युजेस जे आम्ही पर्यावरणाला जे हानी होतो तसे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही वापरत नाही. आता हे परिसरमध्ये आम्ही
जेव्हा जसं सांगितलं 2 वर्षापूर्वी आम्ही व्हिजिट केलं होतं. व्हिजिट करण्यानंतर आमचे पूर्ण टीम असते, फॅब्रिकेटर असतात, डिझाईनर असतात, सगळं बसतं आणि वेगवेगळे 2 ते 3 ऑप्शन वगैरे बनवतो आणि त्यानंतर आम्ही समिती बरोबर बसतो आणि एक फायनल लेआउट फायनल करतो आणि त्या हिशोबाने सगळे पीसेस वगैरे डिटेलिंग करून पूर्ण रेडी करतो आणि ते गोल्ड करूननंतर त्याची मातीने आम्ही गोल्ड बनवतो आणि त्यानंतर बोर्ड बनवून त्यानंतर एखाद्यामध्ये आम्ही स्ट्रक्चर वगैरे बनवतो. आता ह्या वर्षी पण आम्ही 5,000 फूटचं मोठं मंदिर सारंगपूरचं आम्ही राबवून प्रतिकृती बनवली आहे. त्यामध्ये झुमरही ठेवलेला आहे आणि USP मध्ये जे गणपती बाप्पा आमचे आहेत त्याचे जे पार्टमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बघितलं ते गोल्डन फ्रेम आहे. ते म्हणजे जे सारंगपूरमध्ये अत्यंत प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे ते सेम हुबहू आम्ही इकडे पण बनवली आहे. तर जेव्हा आम्ही अनावरण करू ते तुम्ही बघा आणि तुम्हाला पण छान लागलं आणि प्रत्येक सुंदर बनवलेली आहे तसं आहे. आणि त्यानंतर मी साहेबांना देतो म्हणजे अजून वेगवेगळे ड्रेस कोडवर मंडळाचं. तर गेली 6 महिने आम्ही आमचे जे मार्गदर्शक आहेत त्याच्या अंडर मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला मंगळवारी मीटिंग घेऊन 60 वर्ष कसा रीतीने जे भाविक येतात त्यांची सुरक्षा काय करावी याबद्दल त्यांच्या गायडन्सने आम्ही आयोजन यावेळी केलेलं आहे. यावेळी जो परिसर आहे, मंडप आहे, त्यामध्ये 40 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर अग्निशामक म्हणजे आग वगैरे लागली तर त्यासाठी 32 अग्निशामक सिलेंडर आम्ही मंडपात त्याचप्रमाणे परिसरामध्ये आपण ठेवलेले आहोत. त्यानंतर मंडपामध्ये त्यानंतर VIP गेट आणि भाविकांची लाईन यामध्ये काही झाले तर प्रत्येक व्हॉलंटियरला आम्ही 20 वॉकी टॉकी देण्यात आलेली आहे, जेणेकरून प्रत्येक जण एकमेकाच्या संपर्कात राहील आणि काय झालं तर तिकडे मग तो वॉकी टॉकी ज्याला मेसेज मिळेल ते तिकडे जातील. त्याचप्रमाणे आम्हाला दरवर्षी आंबोली पोलीस स्टेशन असेल, DN नगर पोलीस स्टेशन असेल, वर्सोवा पोलीस स्टेशन असेल यांचं चांगलं सहकार्य मिळतं. त्यांच्यासाठी आम्ही इथे आमच्या मंडळाच्या मैदानाच्या बाहेर बूथ बांधतो आणि यावर्षी त्याची सोय केलेली आहे. जे भाविक येतात आणि पावसाळा असल्यामुळे जे भाविक येतात त्यांच्यासाठी आम्ही रांगेसाठी शेडही बांधलेली आहे, जेणेकरून त्यांना पावसाचा त्रास होणार नाही. त्यानंतर आमचे जे एक VIP गेट, त्यानंतर जे गणेश जनरल पब्लिक असते त्यांचा एक गेट, असे मिळून 3 गेट आहेत. तर 3 गेटला आमचे मेटल डोअर डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला चेकिंग करण्याकरता 4 हँड मेटल डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहे. आणि पूर्णपणे आम्ही भक्तांची सुरक्षा कशी होईल याकडे लक्ष देऊन आम्ही काम करतो. आमचे स्वतःचे 250 ते 300 व्हॉलंटियर आहेत. त्यानंतर पोलिसांची मदत असते आणि हे सर्व करत असताना आम्ही भक्तांची ही काळजी म्हणजे त्यांना पाण्याची सोय करणे म्हणजे लाईनीमध्ये वगैरे तेही आम्ही करतो. आणि दुसरं सांगायचं झालं तर FSI म्हणजे सुरक्षा सेफ्टी अशी एक महाराष्ट्रामध्ये कमिटी आहे, ऑर्गनायझेशन आहे. तर गेली 15 वर्षे ते जे मंडळ रजिस्टर आहेत त्यांच्याकडे फॉर्म भरतात, त्यांचं ऑडिट करतात आणि त्यामधून ते एक मंडळ सिलेक्ट करतात. तर गेली 10 वर्षे आम्ही त्यांचं पहिलं किंवा दुसरं प्राइज आम्ही कंटिन्यू घेतो आहोत. आणि ते ज्या सूचना करतात म्हणजे त्यामध्ये सगळे म्हणजे जे येतात तिथे ऑडिट करायला त्यामध्ये पोलीस आहेत, तज्ज्ञ असतात, ते आम्हाला मार्गदर्शन करतात की हे असं झालं पाहिजे, हे पाहिजे. त्यांनी पॉईंट सांगितलेला की असेंब्ली पॉईंट पाहिजे, म्हणजे काही झालं तर लोकांनी कुठे जमायचं त्यासाठी तुम्ही एक असेंब्ली पॉईंट ठेवला पाहिजे. तर असे काही त्यांच्या सूचना असतात ते आम्ही दरवर्षी पाहतो आणि त्यामुळे दरवर्षी आम्हाला फर्स्ट प्राइज मिळतं. आणि याही वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे जे काही त्यांनी आम्हाला गायडन्स केलं होतं ते आम्ही इथे आटोकाट प्रयत्न केलेला आहे करायचं. आणि भक्तांची सुरक्षा हे पहिलं आम्ही त्याच्यावर लक्ष देतो. त्यामुळे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या पद्धतीने भाविकांची सोय केलेली आहे. दादांच्या सांगितलेलं आहे. आम्ही भेटला गणपती मंडळाला 2010 पासून आपण सुरू केले ड्रेस 15 वर्ष झाले. 2012 ते इम्प्रुव्हमेंट कमिटीने स्टँड केलं. आम्ही 12ला गेलो त्या धोरणवर राहिल्यामुळे त्यांच्याकडे व्हॅटिकन सिटीला त्यावेळेला आणि जे प्लॅनिंग आहे ते त्याच्याबद्दल त्यांचं मुंबईत पण होतं त्यावेळेस पण आणि आताही आहे. तर त्यांचा नुसता मला आमच्या जे विमानावर पण त्याच्यावर तुम्हाला सांगतो की जे ग्राउंड जे आता आम्हाला मिळालेलं आहे आपल्याकडे एवढं 10 मैदान आहे. ह्या मैदानाचं रिझर्वेशन वेगळं होतं. एक स्कूल ग्रॅज्युएशन आणि असं होतं. त्यामध्ये आपण ते अर्जी म्हणजे ग्राउंड करून घेतलं. त्याच्यामुळे दादांचा फणसाचा मोलाचा वाटा आहे. त्यावेळेस आपल्याला ताब्यात आल्यामुळे आपण स्वतः हा जो गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे किंवा आमची फुटबॉल अकॅडमी आहे, तिथं सगळे कार्यक्रम आहेत ते आम्ही घेऊ शकतो. मुलं घेऊ शकतात. त्यामध्ये आयमाक्स लावल्या ती लाईटमध्ये पण रात्री मुलं छोटी मोठी मुलं वेकेशनमध्ये खेळत असतात रात्रीची पण. अशामुळे आपल्याला हा मैदानाचा हा मोठा परिश्रम मिळाल्यामुळे पण आमच्या एक मंडळाला त्याचा मोठेपण मिळालेला आहे. आपण आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे आमच्या सुरक्षा व्यवस्था वगैरे आहे, CCTV कॅमेरे आहेत, आमचं फायर ब्रिगेड फायटिंगचं जो आम्हाला प्रथम पारितोषिक किंवा सेकंड पारितोषिक मिळतं त्याच्यामध्ये हेही गोष्ट नाही. पण त्याच्याबरोबर आम्ही सगळा सब इन्शुरन्स सगळा केलेला आहे ह्या मंडळाचा भाविकांचा. आपला जो सोन्याचा मुकुट आहे हा सोन्याचा मुकुट जवळजवळ 2.5 किलोचा छत्र आहे, 15 किलोचं उंदीर मामा बनवलेला आहे 7 किलोचा. असे सगळे आपण जे जो आपण इन्शुरन्स कव्हर केलेला आहे तो 11,68 लाख 11 करोड 68 lakhs 81,000 आपण कव्हर केलेला आहे. यामध्ये आपले भाविक सुद्धा आहेत. उद्या भाविकांना कुठे काय डॅमेज झाली मिरवणूक आहे आपली विसर्जन मिरवणूक ही फार 28 तारखेची आपली इथे भव्य मिरवणूक. त्यामध्ये भरपूर क्राऊड आपला क्राऊड असतो. कोणाला कुठे डॅमेज झालं तर त्यांना आपण कव्हर केलेलं आहे. कार्यकर्त्यांना आपण काय झालं त्याच्या सेफ्टीसाठी त्यांचाही त्यांना कव्हर केलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टींचा भूकंप आहे. ह्या हे कसं 2005 साली जे मोठा पूर आला मुंबईला त्यावेळेस आम्ही तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. हे सगळं पाण्याने त्याला फार नुकसान झालं. मंडळाचं सगळ्यात मंडळात मुंबईचं नुकसान झालं त्याच्यामध्ये. तेव्हापासून आम्ही हा सुरुवात केलेला आहे इन्शुरन्स करायला सगळ्यांचा. आणि मग ह्या एक गोष्टीमध्ये सगळं आमच्या ज्या मंडळाच्या बाजूच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे जशी ही आमचं जिम आहे मंडळाची, आज बँकेट हॉल आहे, ह्यालाही आम्ही स्ट्रक्चर आम्ही ह्याचा पण इन्शुरन्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळं एक उत्कृष्ट मंडळ किंवा एक जबाबदार मंडळ म्हणून कसं आपण व्हायला पाहिजे किंवा कोणाला सगळ्यांना असं मेसेज दिला पाहिजे. तर हा एक मेसेज पण अशाने आमच्याकडनं एक मंडळाचे उत्कृष्ट मंडळ जे आम्हाला नेहमी पारितोषिक बनवलं त्याच्यात ह्याचा पण मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एक सांगावं सुद्धा एक वाटतंय हे आमचं 60वा डायमंड जुबली हीरक महोत्सव होता. त्यानिमित्त आपण एक मुंबईचा राजा जसं हे आपण तुम्हाला दाखवतो ते लोगो बनवणं स्पेशल ही कल्पना आहे. फणसाहेबांनी दादांकडनं आलेली कल्पना आली ती एवढी हाईट झाली की त्याचं फारच. त्यासाठी आपण एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये सगळे म्हणजे देशभरातनं नाही जगभरातनं 400 स्पर्धकांनी भाग घेतला. ह्या स्पर्धकांमध्ये आपण त्यांना काही शब्द वर्ड्स दिले म्हणजे हे पाहिजे आम्हाला 60 हा अक्षर आणि अंग्रेजीचा राजा हे पाहिजे नुसार ही गोष्ट पाहिजे. आणि मग त्यांना तो विषय दिला आणि आम्ही 1 महिन्याचा टाइम दिला होता. त्या सगळ्यांना आपण वेबसाईट आमच्या साईटवर त्यांना टाकायला झालं. आणि ह्याच्यासाठी आपण सिलेक्शन आम्ही कोणी मंडळातल्या एकही माणसाने इतकी सुद्धा त्याच्यामध्ये एक पण तसं पण आम्ही इंटरफेअर केला. ह्याच्यासाठी आपण जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे त्याचे ते स्टुडंट जे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आता तिथे ते प्रोफेसर पण राहिलेले आहेत आणि आता त्यांचं प्रोफेशनल त्यांचा बिझनेस तोच आहे. त्यांना आपण त्याच्यासाठी निरीक्षक म्हणून म्हणजे त्यांनी हे वर्षावरील सिलेक्ट करायचं.
हा लोगो Dress code. आणि हा लोगो त्यांनी त्या ह्याच्यामधला हा जो तुम्हाला इथे दिसतोय छोट्या प्रमाणात आहे त्याचा ते मोठमोठं चित्र होतं तर ते दिसलेले आपल्याला आपण बनवलेले आहे आणि जर फर्स्ट प्राइज त्याला मिळालं त्याचं रोहन शॉल म्हणून नाव आहे आणि जे प्रोफेसर सिलेक्शन त्यांचं सुर्वे म्हणून नाव आहे तसं आणि दुसरं अजून एक वेगळं जे आपण 50व्या वर्षी पण ठेवलं पोस्टाचं ऑफिशियल लाईफ पोस्टाचं तिकीट असतं ते आपण 50व्या वर्षी बनवलं ह्या वर्षी आपण बनवलंय तर पोस्टाचं ऑफिशियल एक पोस्टाचा जो त्यांचा लोगो आहे तो त्याच्यावर आपला आपण हा लोगो घेतला आपला 60व्या वर्षाचा आणि तो तुम्ही पोस्टाने ते पोस्ट करू शकता ऑफिशियल असं आपण पोस्ट स्टॅम्प बनवलेला आहे त्याचं आपण ओपनिंग गणपतीमध्ये करू पहिल्या दिवशी असे 5 रुपयाचे पण ते फक्त आम्ही घेतलेले आहेत बनवून तेवढ्या तुम्ही तिकडे गेला तर तुम्हाला ते मिळणार नाही त्यांच्याकडे त्यांना ते तुमची पोस्टाची ते आमच्याकडे मिळणार म्हणजे आम्ही थोडं पत्रकारांना थोडं देऊ दोन स्टॅम्प देऊ द्यायचं ते तुम्हाला आठवण राहील म्हणून तसं हे आमचं मंडळ आहे आणि ह्या मंडळाने ड्रेस कोड हा एक अतिशय 2012 साली गंभीर विषय होता. सर्व शासनाकडून पोलिसांकडनं बऱ्याच प्रमाणावर आमच्या मंडळावर दबाव आला होता. आमचे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी एक अशी घटना महिलांबाबत घडली होती. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की आपण एक ड्रेस कोड लागू करावा आणि 12 वर्षाच्या खालील मुलांसाठी ड्रेस कोड लागू नाही आहे. 12 वर्षावरील जे मुलं किंवा मुली या सर्वांसाठी म्हणजे कॉमन ड्रेस कोड लागू केलेला आहे. असं काही महिलांसाठीच नाही आहे किंवा पुरुषांसाठी नाही आहे. पण हा ड्रेस कोड लागू केला. हाफ पॅन्ट, छोटे स्लीवलेस ब्लाऊज किंवा लहान कपडे परिधान करून आलेल्या आमच्या भक्तांना आम्ही विनंती करतो की तुम्ही दर्शन घ्या, परंतु त्या दर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी लुंगी ठेवलेली आहे, शॉल ठेवलेली आहे. त्या शॉल तुम्ही वापरा व त्यानंतर परत मंडळाकडे द्या, जेणेकरून दुसऱ्या पण जे भक्त येतील लहान कपडे घालून त्यांना दर्शन घेता येईल. तर या दर्शनासाठी कोणालाही वंचित ठेवलं जात नाही. कारण की आपण पाहिलं असेल व्हॅटिकन सिटी सारख्या मोठ्या जे आज पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असं चर्च आहे त्या ठिकाणी देखील हा ड्रेस कोड लागू आहे. त्याप्रमाणे आम्ही आज 2012 म्हणजे आज 13 वर्ष हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. सर्वप्रथम आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती नवसाला पवार गांधींचा राजा येथे हा ड्रेस कोड लागू केला. परंतु आता माझ्या मते जवळजवळ सर्वच मोठ्या मंदिरांमध्ये अगदी शिर्डी संस्थान असो, सिद्धिविनायक मंदिर असो, अशी सर्व मंदिरांमध्ये महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. आणि या ड्रेस कोडमुळे अनेक ठिकाणी जे काही लोकांना त्रास सहन करावा लागत होता किंवा भांडणं वगैरे होत होती तर ती सर्व टाळली जातात. हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळे आता शासनाने देखील माझ्या मते कोणत्याही प्रकारचं अडचण आणली नाही आहे. आणि अशा प्रकारे आमच्या मंडळाने 12 वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि आज 12 ते 13 वर्षापूर्वी आणि आज हा ड्रेस कोड संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानामध्ये लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आमची जी आता अंधेरीच्या राजाची मूर्तीची स्थापना जी आहे ती 27 ऑगस्टला 2025 रोजी आहे. सकाळी 11:30 वाजता पूजेत प्रारंभ होईल. 12 वाजेपर्यंत पूजा पूर्ण होऊन आरती 12:30पर्यंत होईल आणि 1:30च्या दरम्यान सर्व भक्तांसाठी हे मंदिर 24 तास सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी व सर्वांनी या गणेशाचा अंधेरीच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे विनंती.